दिला पाहिजे। दिल्ली पोलीस ही अत्यंत जातीवादी आहे, ही अशाच पद्धतीने ट्रीट करते आमच्या कार्यकर्त्याला। जोपर्यंत मी गुंडा आहे का? मी गुंडा आहे? तू गुंडा? मी गुंडा आहे? मी गुंडा आहे का? सांग मला, उचलायचं आहे? मी गुंडा आहे? नाही मी पब्लिक साइड में पब्लिक रस्त्यावर आंदोलन करा तर कुठे जाणार? घरी जाऊन करू। आमच्या घरात बोललो आम्ही तेव्हा तुम्हाला कळेल। नमो बुद्धाय, जय भीम, जोहार। मी प्रकाश लांडगे आणि आपण पाहत आहात मुकनायक बातमी मुंबईवरून। मुंबई दी 16 जुलै 2026 देशातील शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी सीजेपीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले। दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले। आंदोलनकर्त्यांनी देशातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार, पेपर लीक, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि विश्वासार्ह करण्याची मागणी करत त्यांनी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। तसेच या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान विविध घोषणाबाजी, फलक, गीते आणि प्रतिकात्मक माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या। अनेक आंदोलनकर्त्यांनी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा अन्याय सहन केला जाणार नाही असे स्पष्ट केले। आंदोलनाचा उद्देश कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण करणे नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाशी एकात्मता व्यक्त करत मुंबईतील आंदोलन आयोजित करण्यात आले। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार देशभरातील विद्यार्थ्यांना समान आणि न्याय्य संधी मिळण्यासाठी परीक्षा प्रणालीवरील विश्वास पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आता आली असल्याचेही त्यांनी नमूद केले। आझाद मैदानातील आंदोलन शांततेत पार पडले। मात्र आंदोलनानंतर काही आंदोलनकर्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काहींना ताब्यात घेतल्याचे समोर आले। या घटनेचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत। आंदोलनकर्त्यांनी शासनाने संवादाचा मार्ग स्वीकारून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करणे आणि शिक्षण क्षेत्रात उत्तरदायित्व निर्माण करणे हा या आंदोलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले।